हाय एव्हरीवन. आज आपण एक मेक्सिकन ब्रेड स्प्रेड किंवा डिपची रेसिपी बघूया, ज्याला ग्वाकामोले म्हणतात. ग्वाकामोलेचं प्रोनाऊन्सिएशनमध्ये मिस्टेक असेल तर मला माफ करा. हे ॲव्होकाडो आहे. हे राईप झालेला ॲव्होकाडो आहे आणि ह्याच्यातील मी अशी बी आहे ही बाजूला केलेली आहे आणि हे असं स्कूप करून मी हे काढलेलं आहे. ॲव्होकाडो हे साधारण आपल्याला उकडलेल्या बटाट्याप्रमाणे आपल्याला ते दिसतं आणि त्याची स्वतःची अशी काही टेस्ट नसते, पण त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप जास्त असते. म्हणून आपण पण खायला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण द्यायला पाहिजे. आणि हे कशी ही शिजलेली डिश नाही आहे, त्यामुळे ह्याचे हे आयर्न्स मिनरल्स वगैरे सगळे इंटॅक्ट असतात. तर याच्यासाठी आपण घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टॅमॅटो आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली ही कोथिंबीर आहे. ॲक्च्युली त्याला सिलँट्रो घेतात, पण आता आपल्याकडे सिलँट्रो नाही आहे म्हणून आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपण जेव्हा मिक्स करणार त्यावेळी चिरून घेणार, नाहीतर काळे पडेल. आता हे एक लिंबू घेतलेला आहे. लिंबू थोडंसं जास्त घ्यायचं, कारण ज्यांना ॲव्होकाडो खाण्याची सवय नाही आहे, ज्याची टेस्ट डेव्हलप झालेली नाही आहे, तर हे लिंबू त्याचं थोडंसं बॅलन्स करेल आणि तुम्हाला ही टेस्ट ॲडॅप्ट करायला मदत होईल. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्स करायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण हे ॲव्होकाडो घेऊया एका छोट्या बाउलमध्ये आणि हे मॅश करून घेऊया. हे पूर्ण राईप असल्यामुळे हे अतिशय व्यवस्थितपणे ते राईप होतं. तर ॲव्होकाडोबद्दल बोलायचं म्हणजे ह्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटी कॅन्सरससाठी वापरतो. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, के आणि B6 असतं, रायबोफ्लेविन नसतं. आणि कॅलरीज म्हटल्या तर 160 कॅलरीज असतात. आणखीन ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, फायबर्स जास्त असतात, त्यामुळे आपल्या मुलांना आपण देणं अतिशय चांगलं आहे. आणि हे हार्टसाठी सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे आणि लहान मुलांच्या विजनसाठी ही गोष्ट आहे. आणि आता एल्डरली लेडीजसाठी आपल्याला ऑस्टिओपेरोसिस, जे हाडांचा त्रास होतो, त्याच्यासाठी अतिशय याचा उपयोग आहे. आणि थोड्या प्रमाणात ह्याच्यासाठी कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी पण गोष्टी आहेत. तर आता आपण दिस हेल्प इन डायजेशन ऑल्सो आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी सुद्धा ह्याची खूप मदत होते. तर आता आपण हे न्यूट्रिएंट व्हॅल्यू पाहिलेल्याच आहेत. तर आता आपलं हे तोपर्यंत आपलं हे ॲव्होकाडो पण मॅश झालेलं आहे. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया. ही डिश करायला पण खूप सोपी आहे. अगदी आपल्या घरातली मुलं पण हे घेऊ शकतात. आणि आपण आता त्याच्यानंतर आता हे आपण 100 ग्रॅम ॲव्होकाडो आहे. आपण ती न्यूट्रिशन ह्याच्यामध्ये थोडंसं मी 2 बारीक चिरलेल्या मिरच्यांचा ठेचा पण घेतलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि आता याच्यामध्ये आपण सॉल्ट घालूया. सॉल्ट आपण आपल्या टेस्टप्रमाणे घालू शकतो. आणि हे एक लिंबू आपण ह्याच्यामध्ये एक लिंबूचा रस आपण पिळून घालूया. बिया वगैरे बाजूला काढून टाकल्या पाहिजेत आपण. करायला सोपी आणि खायला पण अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना पण ही खूप आवडते. ही नॅचो बरोबर, नाहीतर तुम्ही घरी जर ब्रेड बनवणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ब्रेड स्प्रेड म्हणून हे वापरू शकता. माझ्या मुलग्याला ही डिश खूप आवडते म्हणून मी हे मध्ये मध्ये करत असते. आता आपली ही डिश पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता ही डिश सर्व कशी करायची ते पण आपण पाहूया. जनरली मेक्सिकन लोक ह्याच्याबरोबर नॅचो बरोबर खातात. तर मी हे 2-3 प्रकारे तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान, अगदी रंगीबेरंगी आपल्याला हे ग्वाकामोले आपलं रेडी झालेलं आहे. तर हा आता मला बाजारात तो कडक पाव मिळाला नाही आहे,
तर मी हा ब्रेड आपला रोजचा असतो तो, आणि हे नाचो. तर आपण हे नाचोला आपण असं हे डीप हे करून खाऊ शकता. खूप छान लागतं. नाहीतर तुम्ही एक टोस्ट, ब्रेडचा एक टोस्ट बनवा, त्याला तुम्ही हे स्प्रेड बनवा, स्प्रेड करून तुम्ही देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हे अतिशय एक चांगलं ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्ही स्वतःही डिश बनवली तर मला नक्की सांगा. मी एक गार्लिक ब्रेड बनवलेला होता, तर त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. गार्लिक ब्रेड कसा करायचा हे तुम्हाला हवं असेल माझ्याकडून रेसिपी, तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुम्ही ही रेसिपी तुमची कशी बनली ते पण मला कमेंट करून सांगा. मला नक्की ऐकायला आवडेल की माझी डिश तुम्हाला कशी वाटली. नक्की शेअर करा. थँक्यू.